खासगी वाहनांना बस स्थानकात पूर्णपणे प्रतिबंध असताना देखील खासगी वाहने प्रवाशांना घेण्यासह सामानांची ने-आण करण्याच्या उद्देशाने राजरोसपणे आपली वाहने बस स्थानकात घुसवितात। त्यामुळे बस चालकांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, तसेच इतर प्रवाशांना अपघाताचा सामना करावा लागतो। बस स्थानक परिसरात लावलेल्या दुचाक्या वाहतूक पोलीस व्हॅनमध्ये नेऊन दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी प्रवासी सुज्ञ नागरिक करीत आहे। मात्र नियमांविरुद्ध वागणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध पोलिसांसह बसस्थानक प्रमुख कसलीच कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। प्रवासी वर्गाचे जिव्हाळ्याचे असलेले रेवदंडा एसटी बसस्थानक आवारात पडलेले मोठे खड्डे व बसस्थानकाच्या आवारात बेशिस्तीने केलेली वाहन पार्किंग यामुळे अपघातास निमंत्रण ठरते। भविष्यात आवारात सर्वत्र पडलेले मोठे खड्डे व बेशिस्त अनधिकृत वाहने पार्किंग स्टँड यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता संभवते। परतवाडा एसटी बस स्थानक अंजनगाव, चांदूर बाजार, चिखलदरा, धारणी तालुक्याला मध्यवर्ती ठिकाण आहे। नित्याने तिन्ही तालुक्यात येथून एसटी बसेस ये-जा करत असतात। येथूनच पुणे, संभाजीनगर, भुसावळ, नागपूर, अंबेजोगाई, इंदोर अशा दूरवर जात असलेल्या एसटी बसेसचा थांबा आहे। एसटी बस स्थानक आवारात खासगी दुचाकी, चारचाकी वाहने येत असल्याने अपघाताची शक्यता असून बस चालक वाहक चालकांची सुद्धा भंबेरी उडते। खासगी वाहने एसटी बस स्थानकांसह निश्चितपणे अपघातास निमंत्रण ठरत आहे। प्रवाशांच्या नातेवाईकांनी वाहनतळावरच आपली वाहने उभी करावी अशी अपेक्षा प्रवासी करत आहे। नितीन दुर्बुडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, परतवाडा।